डॉक्टर मोस्ट आता लोकांक प्रॉब्लेम फेस येता पळय हय सगळेच हांव म्हणटलो सगळ्या लोकांक सगळ्या एजीन त्या एसिडिटीचो. आता भुरगे सुद्दां म्हणटा की आपल्याक एसिडिटी जाली. हय सो एक हसन प्रश्न म्हाका विचारूंक दिसता की एसिडिटी म्हटलें कितें एक्चुअली हे शब्द वो रोग वो कितें वो उड सूड आपल्याक एसिडिटी आसा रे एसिडिटी आसा रे सगळेच जाण म्हणटात. हय एसिडिटी म्हणजे आता एसिडिटी जाले हेची बीन एक म्हणजे सगळ्यात गोष्टीक एसिडिटी तू म्हणपाक शकना. म्हणजे एक क्लासिक सिम्पटम्स आसा कशे तुका गळ्या कडेन आमट येतले, मातशी छातीन जळजळटले किंवा अशें थोड्यांक गळ्या कडेन सुद्दां अशें आमट अशें जळयल्ली सारकी सेन्सेशन जाता, पोट जळयल्या सारकें जाता, हेडेक जाता किंवा उलटी येयली कशी जाता, मळमळटा किंवा तुका पीत भायर पडटा म्हणटा पळय, थोड्याक तशी उलटेंतल्यान भायर पडटा तेका एसिडिटी म्हणपाचें. ओके कितें उठले सुटले आपल्याक एसिडिटी जाली अशें. म्हटल्यार एसिडिटीक बेजीक समजून घेवपाक आमकां डायट समजून घेवप खूब इम्पॉर्टंट आसतलें पयलीं. येस व्हेरी बेजीक इम्पॉर्टंट. जाल्यार डायट एक्चुअली कसो आसपाक जाय प्रत्येक नॉर्मल मनशाचो जाचो बजेट एक कमी दिसाक बाबा 100-50 रुपया म्हणपाक शकता असो हांगासून डायट सांगा मातसो. कित्याक थोड्यां म्हणटलें की बाबा आमचे पयशेच कमी आसा तूं व्हडले व्हडले सांगतले पळय डायट मागीर सारखे व्हडले सामके फॅन्सी सामके किवी खायले आवोकाडो खायले तसले ना. आमचे गोंयचेच सांगता तूं उकडे शीत जेवपाक शकता. बरोबर सुरय पेक्षा उकडे शीत बरे कशे लायट आनी कशे कूक करपाचे कुकरान सिटी काडून जेवपाचे ना. आमी नॉर्मल कशे तोपान उकडून निशेता पळय तसले शीत जेवपाचे. हे मागीर आमची तांबडी भाजी खूब 20 रुपयान तुका एक जुडी मेळटा, व्हडले रडपाचे सुद्दां ना पयशे ना म्हणून. आनी सिजनल भाजी खंय वचून सामके अमेरिकेंतल्यान इम्पोर्टे करपाची ना. मागीर हे भेंडे आसा ओके, मागीर दुदी आसा, भोपळा आसा, मागीर कारले आसा, हे सगळे भाजी तूं इन्क्लूड करपाक शकता. हेतून कशे फायबरूय खूब आसता. नुस्तें बीन खावपाचें ना म्हणना हांव, बट कशे खंयची गोष्ट अती केली की मागीर प्रॉब्लेम जाता. सो तूं अशें आतां धर एक इसवण आसा, एकूच तेजो पोस्त आसा तें खालें. खूबय बी फ्रायड खावपाची ना, मोस्टली कशे कडेन हुमणान घालून खाता ते बेस्ट. आनी चपाती सुद्दां कशे गंवाचीच न्ही खावपाक जाता प्रॉब्लेम ना, बट तेतून तूं अशें मल्टीग्रेन बी करून जर खाल्ले न्ही नाचणे घालप मागीर तशे डायजेस्ट बरे जाता. नाचणे घायले, ओट्स घायले, जोंधळे घातले, थोडे गंवाचे पीठ घातले, मिक्स केले बरे जाता. बीट बीन खावपाचे मोस्टली चड सामके चमचमीत सामके मसालेदार खायले, सामके फ्राय करून खायले हे बंद करपाचे. म्हणजे ही सिंपल आसा एसिडिटीची, व्हडली काय व्हडली सामकी रॉकेट सायन्स ना. मोस्टली 90% डिजीज न्ही तुजो डायटाचेरूच कंट्रोल जाता. आता थोडे मनीस भायर कामाक आसतले, आउटफील्ड आसतले, तांकां एक तेंचेच खावपाक मेळना भायले खावचे पडटा नॉर्मली पयशे कमी खावता म्हणटून लायक वडा पाव भजी पाव नॉर्मली खावचे पडटा. सो तांकां ऑप्शन कशें कितें आसा कारण चडूय खावपाक शकना आमी. करेक्ट. हेतून तूं कितें करपाक शकता, फ्रुट्स इन्स्टेड ऑफ इटिंग वडा. आता तुका सायडीन मार्केटीन फ्रुट्स बीन मेळटाच पळय, तूं त्या ऑप्शनाचेर येवपाक शकता. किंवा आतां नाल्यार तूं घरा कडल्यान कशे कटलेट बी करून व्हरपाक शकता, डिफरंट भाजी मिक्स करून खाल्यो. किंवा तूं एक सँडवीच करून व्हरपाक शकता, बीटरूट घातलो, कॅरेट घातले, थोडेशे पोटॅटो मॅश करून घातले, थोडे स्पायसीस घातले जाय जाल्यार. आनी हे इतके तुका खूब टायमूय बी लागना, व्हडले करपाचे बी ना. तूं अशें करून ऑल्टरनेटीव हे सोदपाक शकता. इफ तूं अटेम्प्ट अशी टायम ना अशें म्हणपाचेंच ना. आपली हेल्थ आपल्यान सांबाळपाची. आनी अशें एक म्हटलें वयता न्हू की आमी 4-4 वरांनी किंवा 3 वरांनी कितें इल्लें इल्लें खावपाक जाय बॉडीक जाय. हय. सो तें कशें कितें आसा, टायमींग कसो कितें आसा? टायमींग म्हणजे कशे डिफरंट पर्सनाची डिफरंट डायजेस्टिव्ह सिस्टम आसा. मे बी थोड्यांक कशें आसता सकाळी एकदां खालें की भूकच लागना दनपार जाता म्हणसर, थोड्यांक बेगीन भूक लागता. सो तुका खरीच जेन्ना भूक लागता पळय तेन्ना खावपाचें. बट इट इज एडवायजेबल की तूं एक 2 वरान 3 वरान खाल्ल्यार कित्याक स्टमकान एसीड रिलीज जायत रावता. तुका भूक लागला, जळजळटा, तूं खायना की भितरली स्टमक लायनींग आसा ते डॅमेज जाता आनी मागीर हे बाकीचे सगळे तकली उसळपाचे, मळमळपाचे, इरिटेबिलिटी जाता. सो जाता तितली इवन तूं एक स्मॉल टिफीन कॅरी करपाक शकता. एक थोडेशे एप्पल्स कट करून घातले, कितें एक बारीकशे फ्रूट कट. पण डॉक्टर ऑन रियलिटी पळयलें न्हू हे आमी उलोवपाक इझी दिसता. पावसाळ्या येता अजूनय पावस चालू आसा. सो पावसान म्हणटकूच टिफीन सोड रे, पावसान आमकां पयलीं गरम गरम कितें खावपाक जाय.
आणि टिफिन तू 2-3-4 दीस फॉलो करतलो व्हरतलो, मागीर ते आमची विसरत वता व्हरना आमी. आणि एकदा समज ऑफिसान भरले जाल्यार फ्रेंड काय खातात, कॅन्टीनान जेवप जाता, थंय आपण मदत कितें बीटरूट खाव अशें जाता. ना जाल्यार कितें करपाचें, तुजो ब्रेकफास्ट करता तोच एकदम हेवी करून वचपाचो, हे एक ऑप्शन आसा. पेज भरपूर जेवन वचपाची. पेज भरपूर मात तशी सामकी एकदम भरपूरय म्हणना, बट कितें जेतून मातशी प्रोटीन तुका मेळपाक शकता तसली कितें. म्हळ्यार कशी म्हणटा तुका, आतां आमी गोंयान कशी भाजी चपाती लावन खाता, ते जॅम बीन तसले खावन वचपाचे ना, कित्याक तेतून काय तुका न्यूट्रिशन काय झिरो आसता. तेच्या पेक्षा तू भाजी चपाती खाली किंवा अशें अंडे बॉयल करून खाली 2 ताटी खाली. आणि च्या बीन अशी जाता तितकी संवयीचीच आसा ती. च्या जायत, बट कशें उठली की च्या पयली पिवपाची ना. हांवें म्हळ्यार कितें सॉलिड खाया, तेजे वयल्यान च्या पिया. इवन म्हाका एक दिसता दॅट हांवें चेंजीस करपाक स्टार्ट केला. आमी जेन्ना च्या पियेतात गोंयान मोस्टली हांवें पळयला लोकांक चायेन पावलो घालपाची चड संवय आसा. चड घालतात पावलो चड घालतात, दुदाची च्या चड पियेतात. सो पावलो आतां इतलो कमी घाला, त्या जाग्यार साखरे जाग्यार गॉड यूज करा. लायट घाला, जाल्यार ती लायट च्या करपाची. आणि जर तुमच्या अवती भोवती आमची तुळशीची पानां, तुळशी झाड, वट्टेल असा जर घाला, कसाय उरली, कसाय जातली आनी तुमी ती घेया. हे तेज्याकूच रिलेव्हंट आसा. करेक्ट. आनी भायर ऑप्शनूच ना. समज तूं लॉंग टुराक वयता, वाटेक घेवची पडटा घेया, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण ती घेवची पडटा घेवपाकूच जाय. भायर पावस आहा, गरम बॉडीन वचपाकूच जाय जाल्यार घेवपाचीच. पण तुमच्याकडे ऑप्शन असता पळय, थंय तुमी मातशी चेंजीस करपाक स्लो चेंजीस करपाक जाय. लायक थोडेशे हे जिंजर सुद्धा, थोडेशे खूप घातली की कशें मागीर एसिडिटी ट्रिगर जावपाक शकता. थोडे तुवें कशें म्हटले तुळशीचे पान घातले. इवन आतां तुका कॅमोमायल टी बी म्हणून मेळटा, मात खूप लोकांक तशी संवय आसना, बट तू वन्स इन अ वायल स्लो चेंजीस करपाक शकता. पण लायफान जर बरो हेल्दी रावपाक जाय न्हू, जाल्यार जितले जाता तितले गोड गजाली सोडपाक जाय. ते थॉट्स आसूनी गोड किंवा शुगर आसूनी गोड एज इन म्हळ्यार कशें पळय, जे प्रिझर्वेटिव्हांतल्यान जे गोड येता पळय ते सोडपाचे. लायक आतां तुका गोड जायत बिकॉज गोडान आसता ग्लुकोज. ओके, ग्लुकोज तुज्या ब्रेनाक सुद्धा जाय फंक्शन करपाक. तू एकदम गोड खायलेत ना, बंद केल्यार हरकत ना, बट जे नॅचरल लायक फ्रुट्स आसा, फ्रुट्सानूय शुगर उरता, व्हेजिटेबल्सान सुद्धा शुगर उरता, दो ते आमकां टेस्टाक लागना, बट तेतून कंपाऊंड एसीन आसता. सो तशें खावपाचें. बट भायले आतां बिस्किटे आसता मैदाचे, तेतून कशे गोड असतात, क्रीम बिस्किट असतात, ते अननॅचरल सोर्सीस, ते जाता तितके बंद करपाचे. आणि हेजे मीथ किंवा फॅक्ट म्हाका खबर ना, पण खूब जाणां सांगतात की फ्रिजातले गजाली खावप ना, भितर एसिडिटी किंवा डायजेस्टाक आमचे मार बसता, रगात आमचे दाड वता भितरले. मीथ नाय, म्हणजे अकॉर्डिंग टू आयुर्वेदा म्हणटा तुका कशें बॉडी भितरल्यान आमची गरम आसता. गरम एज इन त्या सेन्सान घेवपाची ना सामकी धगधगी, म्हणजे एक तुजो बॉडी टेम्परेचर आसता. तू अचानक जेन्ना थंड आतां फ्रिजींतल्यान काडले उदक पिले आनी कितें पिले, आमच्या बॉडीन एक पाचक अग्नी म्हणून आसता. अग्नी एज इन कशें पित्त तेजेच हो पार्ट पाचक अग्नी. सो ही जी अग्नी आसा ती आमकां जिवंत दवरता, सगळे आमची बॉडी भितर ट्रान्सफॉर्मेशन करता, जे बी डायजेशन आसा, एक्सक्रिशन आसा, कितें कितें आमी कितें करता चलता घुंवता सगळे. सो जेन्ना तूं अशें घालता, अग्नी इज कशें म्हणपाचें उष्ण इन नेचर. पळय तूं थंड घाली की कशें ती डिसरप्ट जाता. म्हटल्यार उज्या भितर उदक घालता, आयस्क्रीम घालता, म्हळ्यार तशें एक्झाम्पल तूं घेवपाक चुलीन उजो पेट्टा, तुवें काडलें उदक घातलें, गरम घालतलो जाल्यार इट इज अ गुड थिंग. हय, गरम एकदम बी गरम न्ही, बट एक नॉर्मल रूम टेम्परेचरची गरम खाल्ले जाल्यार हेल्थ बरी उरता. अशें सडनली काडून खाली की बॉडीचे न्ही, म्हणजे ब्रेनाकय तशी रॉंग सिग्नल पावता. एकदम थंड घायले चड एनर्जी मागीर बॉडी यूज करतात ते प्रोसेस करपाक फॉर युअर बॉडी. आणि अशें म्हणटा जाता की हांव नको हे, पण एक डॉक्टरानूच खंय स्टडी केल्ली हांवें की बॉडी भितर गरम घालपाक जाय, बॉडी भायर थंड घालपाक जाय. फॉर एग्जांपल आमी बाथ थंड उदकान करपाक जाय, थंड उदकान जावपाक जाय. फक्त जेन्ना आमी ट्रॅव्हल करता किंवा चड कितें एक्टिविटीज केले जाल्यार गरम फक्त पाय धुवपाक जाय, पेन ओडून घेवपा खातीर. पण तकलेच्या जाय थंड उदक पडपाक जाय. कशें कितें आसा अशें एक्चुअली आयुर्वेदान सुद्धा दिनचर्या बी म्हणून दिला, तेतून सुद्धा न्ही मेन्शन्ड आसा की
तकलेर तू जेन्ना न्हावता पळय तेन्ना थंड न्हावपाची तकलेर. आनीक हांगच्यान जो क्लेविकलच्यान सकयल पार्ट आसा तेजेर तू लूक वॉर्म वॉटर घालून न्हावपाक शकता. कित्याक तकलेन मर्म पॉइंट्स आसता, ब्रेन आसा, लायक इम्पॉर्टंट वायटल ऑर्गन्स आसता तेंचो एक लायक दे नीड टू बी कूल अशें. तू जेन्ना सामकी खतखतीत बीन उदक घालता बॉडी टेम्परेचर सडनली रायज जाता, तितूंतल्यान तुका मागीर हे बीपीचे बी त्रास जावपाक शकता. हे बीन एक रिजन आसा. तेजे खातीर जितकी जाता पळय तकलेर थंड दवरपाची. कित्याक जितली आतां म्हणटा पळय तकली गरम जाता त्या मनशाची, तसले लोकांक तूं पळयतलो हे आमचे हे रे बीपी बीन चड आसता, तापट बीन लोक आसता पळय तेमकां, आनी पित्तूय बीन खवळटा अशें गरम गरम घातली की. आणि तापट म्हणून याद जालें, जे लोक चड मसाल्याचे खातात, कांदो चड खातात, तापट लोक खूब आसतात आणि एंग्री राग तांकां रोखडो येता. हे अशें लिंक्ड आसा. तूं हे नोटीस करतलो डे टू डे लायफान. सामके तापट रागीत लोक. आनी जितकी तूं आपल्याक शांत बीन दवरता तितली तुजी मायंडूय स्टेबल उरता आनी बॉडी एक इक्विलिब्रियमान उरता. आता नॉर्मली आमी म्हटलें थंड न्हावपाक बरोबर आसा, पण भायर थंड वातावरण असल्या कारणान एकदां गरमूय न्हावचें पडटा. सो रेरली जेन्ना आमी न्हातात ते इट्स ओके आसता काय कशें कितें आसता? आता रेरली तू न्हावता इट इज ओके. थोडे नीड आसता, जशी म्हणटा भायर गेल्यार च्या पिवचे पडटा, पिवपाकूच जाय अशें. आतां तूं एकदम काय कोणाक कोरीत नाका अशें म्हणपाक शकना. ओके, तशी सर्कमस्टेन्सीस आसात. वन्स इन अ वायल इट इज ओके, बट जाता तितकें. आनी थंडी म्हळ्यार सामकी आयस चिल्ड वॉटर तकलेर घाल म्हणना. जे नॉर्मल कशें टॅप वॉटर आसता, जे आमकां बेरेबल आसा. मेन म्हणजे तूं कितें करता तें तुजी बॉडीक सोंसपाक जाय, तें मेन न्ही. बेसिकली थंड रावपाक जाय, थंड रावपाक जाय लायफान. थोडेशे एसिडिटीचे पेशंट जे तुमकां मेजर प्रॉब्लेम जाता तशें कितें आसा? मेजर प्रॉब्लेम म्हळ्यार न्ही कितें आतां सांगता तुका, मोस्टली आतां तेमकां न्ही जाता एसिडिटी, कितें चण्याची खाल्लें आनी कितें खाल्लें तेन्ना ती एंटासीड घेता, तितके टायम तांकां बरें दिसता. आनी मागीर आतां अशें ओवर द इयर्स न्ही अशें जायत वता. टॅबलेट घेतली, एंटासीड घेतले, बरें दिसले 2 दीस, परत मागीर परत उखलता. मागीर हे आतां लॉंग टर्म जेन्ना जाता पळय, हे तर हांव तुका क्लासीक सिम्पटम्स सांगता की अशें गळ्या कडेन, हे सगळ्याक कॉमन लोकांक खबरूय आसता. हेच मागीर एसिडिटी खातीर कशें तुजी मेंटल हेल्थ सुद्दां डिस्टर्ब जाता. हे न्ही लोकांक अशें जोक अशी दिसता, बट जेन्ना अशें पित्त साठत वता बॉडीन तेन्ना तूं इरिटेटेड जाता, तुका न्हीद कमी येवपाक लागता. खुबश्या लोकांक तुवें पळयलें आसतलें रातीन न्हीदूच पडना म्हणटा. हेजे फाटल्यान एसिडिटी सुद्दां एक कॉज आसा. इवन तुका बॉडी सुद्दां पेन जावपाक शकता इन लेटर स्टेजीस. मागीर हेअर लॉस जाता, इवन तुजी स्कीन सुद्दां हे जातली. म्हणजे एक आपले एक तेज आसता पळय स्किनीक, ती सुद्दां डावन जायत वता. म्हाजे कडेन मोस्टली आतां कशें येता पेशंट, हे एक्नेची म्हणून येता, बट कशें तेची जे रूट कॉज आसता पळय डायजेशनानूच प्रॉब्लेम आसता, इटिंग हॅबिट्सानूच प्रॉब्लेम आसता. थोड्यांक मागीर कॉन्स्टिपेशन सुद्दां जाता ओवर टायम, जेन्ना तूं ते सप्रेस करून दवरता तेन्ना. कॉन्स्टिपेशन इज अ मेन प्रॉब्लेम. हे चडशे येता. इवन थोड्यांक न्हीद पडना म्हणून अशे पेशंट येता. बट कित्याक मेन जेन्ना तूं तेंची एसिडिटी ट्रीट करता, एक्चुअली आयुर्वेदान ताका एसिडिटी म्हणना, अम्लपित्त म्हणटा. जेन्ना तूं ते ट्रीट करता तेन्ना आपोआप तांकां न्हीद येवपाक लागता. अशें स्लिपींग पिलूच घेवपाक जाय, एंटी सारके एन्झायटी जाता म्हणून. इवन एन्झायटी इज लिंक्ड टू एसिडिटी. तूं अशें रिसर्च केलें न्ही तुका भरपूर मेळटले. लायक फक्त तुका फिजिकली अफेक्ट करना, इट अफेक्ट्स यू मेंटली एज वेल. एक थोडेशे अशें तुमी म्हटलें पळय स्ट्रेस हो कॉमन प्रॉब्लेम आसा. आमच्याकडे गेस्ट आहेत सांगता, आमी प्रोग्रामाक खुबशे कॉन्फरन्सान आयकला की स्ट्रेस हो खूब प्रॉब्लेम आसा. स्ट्रेसाचे बेजीक रूट कितें आसा, वो खंयसून निर्माण जाता एज पर आयुर्वेदा? एज पर आयुर्वेदा स्ट्रेस कशें जाता, आतां हे एक मानसीक कारण जालें. लायक तुका आतां कितें तरी स्ट्रेस तुका केन्ना येता जेन्ना यू डू समथींग अगेन्स्ट युअर वील. किंवा तूं लायक आतां हांव एक जॉब करता आनीक म्हाका जाय ते रिजल्ट येना, तेन्ना तुका स्ट्रेस जाता. इफ यू डू समथींग दॅट यू लायक जाल्यार तुका इतकी स्ट्रेस येवची ना पळय. किंवा इवन रिलेशनशिप्सान सुद्दां तशेंच आसता. इफ यू बोथ आर हॅपी, ओके, म्हणजे तूं कांय प्रॉब्लेम ना जाल्यार तूं खूश उरता.
सो मेन कारण हेतून कशें आसा की तुका लायक तुका कितें तरी करपाक जाय आनी तूं तें करपाक पावना, जाल्यार एक तर तूं तें करता बट तेजी रिजल्ट तुका एक्सपेक्टेड जाय तशी मेळना. हो मेन रिजन स्ट्रेसाचो. म्हणजे फ्लायट अँड फायट रिस्पॉन्स आसता, एड्रेनलिन रश जाता म्हणटा. एवरी टायम तूं स्ट्रेस घेता, एड्रेनलिन तुजी वाडटा सगळें, आनी बॉडी एक्चुली तुका रेडी करता फॉर दॅट रिस्पॉन्स. बट तूं काय खंय युद्धाक वचपाचोच ना तेन्ना, आनी ते मागीर बॉडीन साठत वता. स्ट्रेस म्हणजे कशें मेंटलीच स्ट्रेस अशें आसना, इवन बॉडीन सुद्दां इन्फ्लमेशन जाता. दॅट इज ऑल्सो अ टायप ऑफ स्ट्रेस, मेटाबॉलिक स्ट्रेस म्हणटा ताका. डॉक्टर तुम्ही सांगल्याप्रमाणे हे फॉलो करप ना, ते फॉलो करप, हे करप, ते करप, हे सगळ्यात डॉक्टर सांगतात. आम्ही जोडप कित्या खातीर, जोडटा पोटा खातीरूच न्ही. नॉर्मली म्हणटा जाल्यार आमी खावपाक पयशे मोडचे जाल्यार खंय पयशे मोडप तर. ते कित्याक आहा तर पिझ्झा हे ते आमी जोडटा कित्या खातीर तर, कित्याक करप ह्या पयशांचो फक्त पेज घेवन आमी जर डायट करपाक जाय जाल्यार. अशा लोकांक तुमी कितें म्हणटले? तर एकदमूच बंद कर ह्या म्हणिना, बट एक म्हयन्यांतल्यान एकदा खालो बरें आसा. बट लोकांची डायटूच पिझ्झा आसता थोड्यांचे, स्पेशली कॉलेज गोईंग स्टुडंट्सांची बीन हांव पळयता. म्हणजे कशें मॅकडीन गेली, घरा कडसून टिफीन करून व्हरपाक लज दिसता, मम्मा करून दिता पूण घेवन वचपाचेच ना. ते कोण हेतून खाता, सो आपली मागीर स्टँडर्ड डावन जातले अशें. सो हे वायट न्ही. तूं डायटूच एक फुल्ली न्यूट्रिशियस वस्तूच तूं ट्रॅशूच आपले पोटान घालतगीर तूं कितें एक्सपेक्ट करपाक शकता. एक वन्स इन अ वायल ओके आसा, एकदा केन्ना खाल्लो पिझ्झा, खाल्लो म्हणजे सामको फुल्लूच एक स्लायसूच खाल्लो, एक आपल्या मायंडाचेर एक कंट्रोल आसपाक अशें म्हणपाक. एकदम अतिरेक कर म्हणना हांव. आनी इन केस तुमी केन्ना खाता उरता जाल्यार तुमी प्रोटीन खाता म्हणून चिंतून खाया, जाल्यार तेजो बेनिफीट होच पडटा. हय. जर तुम्ही खातानाच वता, फॉर एक्झाम्पल आमी ट्रॅव्हलिंग केन्ना झपून वडा पाव खाता जाल्यार हांव कितें चिंतता खबर आहा, आय एम इटिंग समथींग हेल्दी. म्हणजे तकलेन मायंडान कितें बसलेलें आसा की आमी हेल्दी पोटान घालता. पण हेजो अर्थ हो न्हू की हेल्दी पोटान सद्दां खाया. हेच पॉइंट सांगता हांव की सदांच तशी चिंतून आपूण खायत रावलो जायना. म्हणजे बॉडीक सुद्दां कशें बरी घातली की बॉडी बरी चलता. बरोबर. आमचे गाडये सारकेच न्ही, प्रॉपर सर्व्हिसिंग केली गाडी बरी चलतली. कित्याक कितें केलें, पेट्रोलाच्या गाडयेक पेट्रोलच घाला, डिझेल घालनाका. सारकें. डिझेल घालपाक जाल्यार इंजिन चेंज करा. ओके. आनी बेसिकली एसिडिटीचेर आनी मेजर समजून घेवपा खातीर सब्जेक्ट कसो कितें आसा? हो कित्याक हो भुरग्यांचो काय मोस्टली इश्यू आसतोच ना, पेरंट्साचो आसतलो, ओल्ड एज लोकांचो आसतलो, आमकां एसिडिटी जाता अशेंच आसतलें. जाल्यार तेंच्यांनी कशें समजून घेवप? थोडे एक्झाम्पल दिता. आतां आमी खुबशे जाणां पळयला नॉर्मली पोट हे सगळ्यांक मोस्टली चेड्यान आसता जाता. पोट आसा म्हणल्यार फॅट वाडटा बॉडीन आनी एसिडिटी कॉमन जाल्ली आसा. सो आमी ऑफिसान कामाक वयता, डिजिटली काम खुबशे करतात, कॉम्प्युटराचेर किंवा मोस्टली सगळे 90% काम सगळें म्हाका दिसता बसून सगळें आसा. सो त्या लोकांनी कितें तकलेन दवरपाक जाय? पयली म्हणजे घरा जेन्ना तूं आसता, तूं ऑफिसान बीन वता, दॅट इज ओके, अंडरस्टँडेबल. पयली म्हणजे बरी न्हीद घेवपाक जाय. लायक रातीन तूं घरा आयलो एक 6 to 7 hours तरी तुवें न्हीद घेवपाकूच जाय. आमकां कशें आसता, टीव्ही पळोवपाचें आसता आनी कितें व्हिडिओ युट्यूब हे ते, न्हिदता म्हणसरूच 12 जाता. ते करचे पेक्षा कशें बेगीन जेवलें, आतां एक ऑफिसाचें म्हणजे एक एटलिस्ट 8 o'clock पर्यंत तरी जेवपाकूच जाय. आनी मागीर एटलिस्ट एक 10 वरांचेर 10:30 म्हळ्यार तरी न्हिदपाक वचपाकूच जाय. न्हिदले कशें बॉडी बीन तितकी रिसेट जाता, डिटॉक्सिफाय जाता, तुका मागीर एसिडिटी जावपाचे चान्सीस उरना. जेन्ना तूं प्रॉपर न्हिदना पळय तेन्ना ते एसीड मागीर भितर डेव्हलप जायत रावता आनी मागीर तुका ऑलरेडी मागीर तुजे मूडय बीन चिडचिड जाता, मागीर तूं ऑफिसान वता, काम करता. ओके, न्हीद एक इम्पॉर्टंट. आनी कशें आतां तूं वर्क करता एकदम बसून, सो सामकें हेवी फूड खावपाची ना. म्हणजे जाता तितके लायट जेवपाचें. लायक रातची तूं डिनरान कशें सूप करून खावपाक शकता. लायक वेजूच सूप अशें न्हू, चिकन श्रेड्स ते बीन घालून बी सूप करून खावपाक शकता. सो तेजेन कशें आनी विथ एज कशें डायजेशनूय तुजी स्लो डावन जाता. जितकी यंग आसतना उरता तशेंच आसना. सो एक सूप म्हणून तूं इन्क्लूड करपाक शकता.
ओके, आणि हायड्रेटेड रावपाचे, व्हेरी इम्पॉर्टंट. डॉक्टर म्हाका हांगरूच दिसता आतां हो जालो फॉर एक्झाम्पल कोणी 35 वयर हय. आहा फॉलो करपाक जाय, जाता. पण तुमी यूथ आसता तुमच्या फिल्डा खातीर तुमकां दीस रात एक करची पडटा, पडटा. करा ती गरज आसा, हय, ती करा. तर तुमी चिंतना की आपण 8 वरां न्हिदतलो, न्हिदतलो, थंय तुमी चिंता की 8 वरां आपण आनी काम कसो करतलो. करतलो. तर प्रत्येकाचे पॉयंट स्टेजीस बदलता हय, आणि तुमच्याकडे एनर्जी आसा एक 30 पर्यंत आता तुम्ही काम करपाक शकता. शकता. रात दीस करून तुमचो फील्ड जाय उबो करा, सगळे हय, गजाली उबे करा करा. आणि आफ्टर दीस या पळय फॉलो करपाक लागा. हय, slow, बट slow. कशें आसा, विथ एज बॉडी बीन तुजी तितली बरोबर स्लो डाऊन जाता न्ही, सो तू त्या एनर्जीन एक्सपेक्ट करपाक बरोबर. शकना ती लायफस्टायल बरोबर परत कंटिन्यू करतलो. बरोबर. मागीर कशें तू सीक बरोबर. जायत वता. पण ज्यांना जी एनर्जी असता त्यांना ते हा. हेल्दी फूड खाया. हय, बट हेल्दी खाल्ल्या कशें तुकाच बरें, बरोबर. इन लॉंग टर्म तुका तुज्याच हेल्था खातीर ते फॉर बरें. एक्झाम्पल म्हाका तुमच्या वांगडा उलोवपाक जाय, म्हाका एनर्जी जाय बा एक प्लेटीची हय. एक प्लेट भर समज कितें खावपाची तितलेच खाया, हेवी खावन बसनाका. बसनाका. रुटीन असता पळय त्या रुटीन मेंटेन करपाक आमकां कळपाक जाय हय, बेसिकली. हय, त्या टायमार तितलेच खाया फुडें सरा. करेक्ट. फॉर एक्झाम्पल फोंडा वचपाक जाय, पेट्रोल लागता 100चे घालान चला. घालान चला. एकदाच 1000चे घालून धरू नाका, नाका. न्हिदेत ती वाटेक. करेक्ट. सो फुडें वयतकीर मातशें घाला म्हणल्यार तुमी जेन्ना फुल बिझी आसता तेन्ना हय. तितलेच करा. स्पेशली हे म्हणटा कोणाक बसपाचें काम आहा तांकां, काम आसा तेंचे खातीर. कोणाचे हार्डवर्क आसा जाल्यार तेंच्यांनी सकाळ फुडें भरपूर हय, खावचें. भरपूर खावपाचे. थोड्याक कशें आसता ब्रेकफास्ट केल्यार सुद्दां उलटी बरोबर. येता. अशें बीन म्हणजे हांवें बरोबर. लोक फॉर पळयला. एक्झाम्पल लायक लेबर टायप वर्क जे असतात पळय, हय, हार्ड तेंच्यांनी वर्किंग बरें किंवा गेम्स भरपूर खेळटात, खावपाक हेवी जाय. ग्राउंडर आसता, फिल्डर आसता, तेंच्यांनी हेवी खावपाक जाय. खावपाचे, तेम खावपाचे. प्रत्येकाचं रुटीन हे ते वेगळें आसपाक जाय. आसपाक जाय. तुम्ही जेन्ना हार्डवर्क खूप करता तेन्ना भरपूर खाया, खाया. तेन्ना बट जेन्ना खावपूच जाय. तुजी लायफूच हय. सिडेंटरी टायप आसा, बसूनच रावपाचें आसा जाल्यार तशें खावपाचें. आनी हांव म्हाका सांगपाक दिसता हो तुमकां हांवें प्रश्न केल्लो की थोडे म्हणटात आपूण जोडटा इतले आनी खावपाक कित्याक म्हणप ना. तुमचो प्रश्न बरोबर आसा, बट पयसो आनी जेवण हे दोन्ही कनेक्टेड ना. दोन्ही वेगळे वेगळे आसता. करेक्ट. पयसो जोडप आपले ग्रो करपा खातीर, करपा आपल्या नॉलेजी खातीर, आपली नॉलेज एक्सपांड करपा करेक्ट, खातीर, करेक्ट. आपल्या आजूबाजूच्या गजाली शिकपा खातीर एक्सपांड करप. आनी जेवण जे आसता ते आपले जे एक्सपांड करता पळय ताका चलोवपा खातीर. इज लायक इंजिन ऑयल, पेट्रोल म्हणा, लायटिंग म्हणा, मेंटेन सीट कवर करपा भितर सगळे खातीर. हे. करेक्ट. आनी पयसो इज लायक चलोवपा खातीर सगळें लागणारे हय, म्हणजे साधन. पयशान तुका जेवण मेळटा. म्हणजे हे अग्री करता हांव, बट लायक तू आपली तू हेल्दी असल्यारूच तू आनी पयसो बरोबर. कमयतलो. बरोबर. फाल्यां हॉस्पिटलाची बेडीर बरोबर. उरलो, पयसो सगळो वता. बरोबर. सिंपल ओव्हरऑल एसिडिटी समजोवपा खातीर किंवा आतां आमी जे कन्वर्सेशन केलें समजोवपा खातीर कितें गजाली लक्षांत दवरपाक जाय. ओव्हरऑल पेरंट्स आसूं, भुरगीं आसूं, कोणूय आसूं, एसिडिटी जावपाक नाका आपल्याक. सामान्य कॉमन रोग आसा जालो जाल्यार मेंटेन काय करपाक शकता ओव्हरऑल समजोवपाक. ओव्हरऑल म्हणल्यार मेन म्हणल्यार न्हीद बरी आसपाक जाय तुजी मेन. ओके, आनी इफ पॉसिबल आसा कशें अशें मायंड रिलॅक्सिंग टेक्निक्स बीन फॉलो करपाक जाय, जशे प्राणायाम आसा, अनुलोम विलोम आसा, अशें स्लायट एक एटलिस्ट 5 मिनटां सुद्दां शांत बसपाक जाय. आमी ऑलवेज बिजीच आसता, हांगा थंय विचार तकलेन आसताच. हे इम्पॉर्टंट. जेवण जितकी जाता पळय म्हळ्यार लायट जेवपाचें, म्हळ्यार एकदम चमचमीत. एक वन्स इन अ वायल ओके आसा, हांव ना म्हणना. भायर इतकी टायपाची जेवण आसता की तुका एट्रॅक्शन जाता आनी तें खावचें अशें दिसता. खावचें सुद्दां हय, एक टेस्टा खातीर म्हणून खालें, सोडून दिवपाचें अशें. एकदम सारकें एडिक्टेड जावपाची ना. च्या बीन आतां थोड्यांक कशें सारकी 4-5 कप बीन पिवपाची संवय आसता. इवन ऑफिसान बी हे सगळे सीन कॉमन आसा. टू रिलीफ द स्ट्रेस. हय, जाता तितकी लिमीट करपाची. तेच्या जाग्यार लायक ऑल्टरनेटिव्ह सोदपाचे. लायक तूं कशें तुलसी टी पिवपाक शकता, फेनेल टी पिवपाक. फेनेल म्हळ्यार बडीशेप. जस्ट मागीर तूं हे सुकी कोथमीर आसता न्ही, ती सुद्दां बॉयल करून थंड करपाचें, ती पिवपाक शकता. लायक तुका अशें चायेची जर एडिक्शनूच आसा इतकें जाल्यार तूं अशे भशेन एक जर 2 कप तूं च्या पिता आनी 2 जी कप आसा तूं अशी रिप्लेस करपाक शकता. थँक्यू सो मच. तुम्ही आता आमच्या एसिडिटी कॉन्सेप्ट इझीवेन समजून सांगलो. ओव्हरऑल आमचें खुबशें कन्वर्सेशन बरें जालें. आनी तुका आमचो प्रश्न म्हाका विचारूंक कहो दिसता, तुमचे फर्स्ट पॉडकास्ट आशिल्लो, एक्सपिरियन्स कितें आसलो, खरो एक्सपिरियन्स कितें आसलो? कॅमेरा आहा म्हणून सांगपाची गरज ना. वॉट यू फील फ्रॉम इनसायड ते सांगपाक शकता. हांव सांगपाची म्हणल्यार खूब नर्वस आशिल्लें वेन आय स्टेप्ड इन, कित्याक हांवूय फर्स्ट टायम अशें म्हणल्यार अशी सेटअप आनी कॅमेरा हे सगळें. बट नाव आय एम हॅपी. लायक म्हणल्यार एक इनर सॅटिस्फॅक्शन अशें आसा की हांगा पावलें. म्हणजे
सगळ्यात लोकांक पॉडकास्टार येवपाक मेळटा अशें ना, बरोबर तसो योग जुळून येवपाक बरोबर. पडटा. सो हांव जाल्यार खूब हॅप्पी आसा, बरो आशिल्लो हम्म. एक्सपिरियन्स. आय एम हॅप्पी. सेकंड थिंग, लोकांनी पॉडकास्ट कित्याक पळोवपाक जाय. आय विल नॉट से हांगारूच म्हणटा की म्हाजो पॉडकास्ट न्हू, लोकांनी पॉडकास्ट कित्याक पळोवपाक जाय बेसिकली, स्पेशली युथांनी. युथान पॉडकास्ट तूं खंयचो पळयता तें मेन. बरे पॉडकास्ट पळयल्यार कशें एक तुका बरे गोश्टी शिकपाक मेळटा. लायक मे बी तूं तशें चिंतना त्या पर्स्पेक्टिवान, त्या दुसऱ्या मनशाच्या पर्स्पेक्टिवान मे बी एक स्लायट चेंज येवपाक शकता तुज्या लायफान. मे बी तूं बरें कितें इम्प्लिमेंट करतलो. आनी सोशल मिडिया बरी सायडी आसा, बॅड सायडी आसा. इफ बरो पॉडकास्ट आसा कित्याक पळोवचो न्ही, इफ तुका कितें शिकपाक मेळटा. लायक सोशल मिडिया इज फ्री, इंटरनेट इज फ्री. फ्रीची कितें ज्ञान मेळटा जाल्यार घेवचें. पण एक्झॅक्टली हांव कनेक्ट करता डॉक्टरान सुरवातीकूच सांगिल्लें आमच्या रिलेशनशीप पॉडकास्टान की जेन्ना आमी खंयचे पॉडकास्ट पळयता खबर फुडल्यान एक नोटपॅड घेवन बसा. हय, तुम्ही शिकपा खातीर म्हणून बसा. जाल्यार तुम्ही कितें जाता बरो आमी फूल 2 वरांचो पॉडकास्ट पळयता, येता वयता आयकता, मागीर विसरून वयता. शिका भितरले 2 गजाली नोट करून दवरा, इम्प्लिमेंट करा, दुसरो पॉडकास्ट पळया. दिस इज द थिंग दॅट वी शुड ग्रो. आणि अशेंच आमी ग्रो जातली. फक्त पळयत रावले न्हू जाल्यार काय जायना. आता पळप म्हणटा तो काय जाला खबर, इट्स लायक अ स्क्रोल. टाक करून स्क्रोल केलं काबार सारकें. लायक केलं काबार. इट्स लायक तोच करता मनीस का आवडटा म्हणून लायक करता का तो रिलेटिव्ह म्हणून लायक करता की तू खरोच कितें तरी शिकलो तेतूंतल्यान म्हणून लायक करता ते कळना. सो इट्स बेटर टू अंडरस्टँड फ्रॉम रील असू कितें असू. करेक्ट. आणि हांव सदांच म्हणटा तुमचे फ्रेंड गेस्ट कोण आवडटा, व्हिडिओ आवडटा जाल्यार बिंदासपणे शेअर करपाक लागा. करेक्ट. हांगासून हॅपीनेस ब्रॉड जाता. आपलो भाव पॉडकास्टान पावलो, आपली भयण पॉडकास्टार पावली, प्राऊड फील करा. करेक्ट न्ही. आणि शेअर करा. सगळ्यांचीच बरोबर सगळीच पावता अशी ना. बरोबर. सारकी. खंयसूर कोणी पावो, हांव म्हणना की आमचेच पॉडकास्ट अशें सदांच सांगता. जनरल म्हाका फॉर एक्झाम्पल खंयचो स्पिरिच्युअल पॉडकास्ट जर आवडलो, आय शुड शेअर. करेक्ट. 4 लोकांक तरी शेअर करा. स्टेटस तरी घाला व्हॉट्सएपार. बरोबर. कोणाक एखादे ते उपयोगी पडपाक शकता, तूं सांगपाक शकना. सिंपल आसा. आनी उदाहरण टेक्निक्स म्हणटा सदांच की फॉर एक्झाम्पल जर तुमी उद्या पॉडकास्ट भितर पावली, एक ब्रॉडकास्ट ग्रुप करपाक मेळटा व्हॉट्सएपार. तेजेर सगळ्यांक शेअर करा. प्रत्येकाक सांगा स्टेटस दवरा म्हणून. जेणे करून कितें जाता आमचे विचार आपल्या फॅमिली मेंबरांनी पावता. म्हणजे पावप गरजेचें आसा. आपल्या फॅमिलीक पयलीं कळपाक जाय की आपलो विचार कशे आसा, मागीर भायर पळोवया. भायर. सो थँक्यू सो मच तुम्ही पॉडकास्टान इतलो टाइम दिल्या बद्दल. थँक्यू. खूप बरें दिसता. तुम्ही मुद्दाम खंयच्यान हांगासर येयली. सो परत एकदा थँक्यू सो मच. फुडें बेगीनच आनी वेगळो टॉपिक टच करूया आमी. तुमच्या लायफान अशीच ग्रोथ येत रावनी, तुमच्या कडल्यान पेशंटांक अशीच तुमची हेल्प मेळत रावनी. थँक्यू सो मच. थँक्यू. तुवें म्हाका ही ऑपॉर्च्युनिटी दिली म्हणून. आम्ही फक्त मिडियम म्हणपाक शकता, आम्ही माध्यम आसा. धन्यवाद.